महाराष्ट्र विधानसभा में नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने बड़ा दावा कर दिया है। कांग्रेस नेता ने कहा कि हरियाणा, जम्मू कश्मीर सहित 4 राज्यों के विधानसभा चुनाव में इंडिया गठबंधन की जीत होगी। उसके बाद प्रधानमंत्री मोदी को सत्ता छोड़नी पड़ेगी। वडेट्टीवार ने आगे कहा कि महाराष्ट्र में जनता भाजपा का सुपड़ा साफ करेगी और महाविकास आघाड़ी 200 सीट जीतेगी। इसी के साथ नेता प्रतिपक्ष ने लाडली बहना के नाम पर महिलाओं के साथ छल करने का आरोप लगाया। राहुलजींची मेहनत आणि त्यांची जी यात्रा देशभरामध्ये गाजली आणि या देशातील विषमता दूर करण्याचं काम जे पेरलं गेलं होतं ते काम राहुलजींनी सातत्यानं सुरू ठेवलं। नरेंद्र मोदीजींना सत्ता सोडावी लागेल, खुर्ची खाली करावी लागेल हे जनतेने ठरवलं आहे आणि म्हणून हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोनही ठिकाणी इंडिया आघाडी काँग्रेस हे जिंकत आहे, बहुमताने जिंकत आहे। त्यानंतर महाराष्ट्र सुद्धा आम्ही 200 पार करू। लाडकी बहीण योजना राबवायची मतासाठी सरकारी तिजोरीतून खर्च करायचा, गाड्या लावायचे, हजारो बसेस खर्च करायचा, मोठे मोठे स्टेज करायचे आणि रॅम्प लावायचा, रॅम्पवर चालायचा। हे सरकार जो इव्हेंट करते आहे तो सरकारी पैशाची उधळपट्टी चाललेली आहे। योजना आणली आणि त्या योजनेतून बहिणांना माझ्या त्रास देण्याचं काम सुरू झालं आहे। तुम्हाला पैसे हवे असेल तर गाडीत बसा असा फरमान अधिकाऱ्यांच्याकडे आदेश देऊन या सरकारने महिलापर्यंत पोहोचवला आहे।